जय महाराष्ट्र. सन्माननीय व्यासपीठ, सर्व सन्माननीय मौलाना, सर्व नवशा म्हणजे सर्व नवरदेव आणि माझ्या समोर बसलेल्या माझ्या भगिनी यांच्या होणाऱ्या धर्मपत्नी, खऱ्या अर्थाचा कार्यक्रम लॅपबॅक सोशल फाउंडेशन गेल्या 8 ते 10 वर्षापासून अतिशय सुंदर असं सोशल काम करत आहेत. अकबर भाई शेख असतील, सर्वे असतील, अनिस भाई असतील, आकिश बागवान असतील, अंतभाई पुलिशे असतील, हे सर्वच आणि यांची टीम. कारण आज जर विचार केला या धावपळीच्या जीवनामध्ये माणूस स्वतःला सुद्धा 16 सेकंद देऊ शकत नाही, पण तुमच्या या ग्रुपनी 16 कुटुंब, त्या 16 कुटुंबात लग्न लावण्याचा जो प्रयत्न केला ते सक्सेस केलं, त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये जर एक लग्न जरी जमवायचं असेल तर जाऊन त्या मुलीच्या घरी जावं लागतं. मुलीकडचे प्रश्न करतात, मुलगा काय करतो, नोकरी करतो का, घरी शेती आहे का, शेती असेल तर त्याचा व्यवसाय पण आहे का, अशा अनेक चौकशा केल्या जातात. पण आज या धकाधकीच्या जीवनामधून वेळ काढून हा लॅपबॅक ग्रुप गेल्या महिनाभरापासून, आता अकबर भाई त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं, महिन्याभरापासून घरचं न जेवता, कमी झोप घेता, महिन्यापासून तुम्ही धावपळ करताय समाजासाठी. कारण का ते अनेक वक्त्यांनी सुद्धा सांगितलं का समाजामध्ये अनेक अडचणी असतात, गरीब लोक असतात, अनेक विघ्न येतात, त्यामुळे लग्न जमत नाही, मुलीचं वय वाढत जातं, मुलाचं वय वाढत जातं, अनेक प्रश्नचिन्ह समाजामध्ये नातेवाईकात पाहुण्यात तयार होतात. पण तुमच्या ज्या लाईफबॅक फाउंडेशननी खऱ्या अर्थानं सोशल फाउंडेशन हे नाव बंद करा आता तुम्ही, लाईफबॅक फॅमिली म्हणून करा, लाईफबॅक कुटुंबच करा आता तुम्ही. कारण कुटुंबाप्रमाणे काम करताय, तुमची धावपळ मी बघतोय. सगळ्यात महत्वाचा अकबर भाई विषय मांडला, हे जे 16 लग्न होत आहेत, आज एक पवित्र धाग्यामध्ये बांधले जात आहेत. यांचं आयुष्य सुख समाधानाचं गेलं पाहिजे, ती जबाबदारी त्यांच्या वकिलांची आहे. कारण कोर्टाच्या वकिलात आणि कोर्टात नाही भेटत नाही सत्य. ही सगळी सत्य परिस्थिती अकबर भाईंनी अतिशय चांगल्या पद्धतीने मांडली. कारण आपण सगळ्यांनी जर बघितलं, गुजरात मध्ये बिल्किस बानोचं प्रकरण घडलं, त्या महिलेवर अनेक नराधमांनी अत्याचार केले, तिला कोर्टात सुद्धा न्याय नाही भेटला, ती लढली, शेवट त्यांना अटक झाली, त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. परत या काही नालायक राजकीय लोकांनी पुन्हा त्यांना तुरुंगातून बाहेर काढलं, त्यांची मिरवणूक काढली, त्यांचा सन्मान केला, त्यांची आरती ओवाळली आणि पुन्हा त्या बिल्किस बानोवर झालेल्या त्या अत्याचाराच्या जखमांवर मीठ चोळण्याचं काम केलं. बरोबर आहे, अकबर तुम्ही म्हणतो तुम्ही एकदम बरोबर आहे, मीठ चोळण्याचंच काम केलं त्यांनी. अशा अनेक महिला असतील, अनेक समाजाच्या महिला असतील, त्यांच्यावर अत्याचार होतात. खऱ्या अर्थाने कोर्ट हे न्याय देत नाही. पण तुमच्यासारखा सोशल फाउंडेशन असा एक ग्रुप समाजाच्या पुढे येतो, शहरात येतो, गावात येतो, जिल्ह्यात काम करायला लागतो. असे तुमच्यासारखे अनेक सोशल फाउंडेशन, असे कुटुंब असे तयार झाले पाहिजे. अनेक समस्या आहे गावामध्ये. संदीप भाऊ शिंदेंनी मला 2 महिन्यापूर्वी फोन केला होता, निवडणुका लागायच्या आधी. परत म्हणे असे एक आपण पुरोगामी विचाराचे सगळे लोक आपण एकत्र येऊ, सगळ्या समाजातील आपण एक करून गोळा करू, जे पुरोगामी विचाराचे. कुठलाही छोटासा विषय झाला, काही राजकीय लोक त्याचं पतंगड बांधतात, मोठा विषय करतात, त्याला हवा देतात. अशी गोष्ट झाली नाही पाहिजे. कारण तुमच्यासारखे जे सामाजिक जे तरुण काम करतात, खऱ्या अर्थानं तुम्ही सुद्धा या पुरोगामी विचाराच्या टीम मध्ये या. भविष्यात आपण निश्चित आपल्या कोपरगाव शहरासाठी असे प्रोग्राम आपण सगळे मिळून घेऊ. आताच प्रमोदांनी सांगितलं 16 पुरुष 32 मी तो 100 कुटुंब, 1000 कुटुंब, 1000 नवरदेव पर्यंत तुम्ही जाल, असं मोठं काम तुम्ही कराल. अजून एक माझं छोटस सूचना आहे, तुम्ही पालक परिचय मिळवून सुद्धा घ्या पुढच्या वेळेस. ज्या कुटुंबामध्ये त्यांचे मुलं मुलींचे वय झाले असतील तर परिचय मिळावा घेताचाही, म्हणजे पालक परिचय त्या पालकांचा एकमेकांशी ओळख होईल. प्रत्येक जण सुचवलं माझ्या कुटुंबामध्ये माझी मुलगी आहे, वय आहे, ते शिक्षण आहे, सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर निश्चितच हा कार्यक्रम तुमचा 2 वर्षामध्ये खूप मोठा होईल. सगळ्या तुमच्या लॅपबॅक ग्रुपला मी मनापासून धन्यवाद देतो, माझ्या मुले परिवाराकडून शुभेच्छा देतो. आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल शिवसेनेकडून खूप शुभेच्छा देतो. आम्ही तुमच्या सोबत आहोतच, तुम्ही आमच्या सोबत आहे. 4 तारखेला निश्चितच त्या ठिकाणी तुमचे सिद्ध होणार आहेत. आणि सगळ्या या नवीन 16 परिवाराला मी मनापासून शुभेच्छा देतो. नक्कीच तुमची जी होणारी संतान आहेत, त्या संतांना आपल्या देशाच्या सैनिकाबद्दल आणि जो बळीराजा, जो शेतकरी आपल्याला पिकवतो, जो आपल्याला पोट भरवतो, त्याच्याबद्दल तुमच्या मुलाला आदर निर्माण करून द्या. एवढंच या ठिकाणी सांगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.